हाय हॅलो नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर रुद्रेश पप्पा आले होते ना, तर त्या दिवशीचा हा सकाळचा व्हिडिओ आहे. मला वाटलं होतं ते थोडं लेट येतील, पण आम्ही झोपून उठायच्या आधी म्हणजे पहाटेचे 6 वाजताच आले होते ते. आणि त्यामुळं मग रुद्राची पण सुट्टी होती. मग म्हटलं रिलॅक्समध्ये सगळं काढावं, पहिल्यांदा काय काय दिलं आहे बघावं. तर घरनं बाजरीचं पीठ आणि हरभरे वगैरे असं काही 1-2 वस्तू दिल्या होत्या. तर त्याच पहिल्यांदा मी इथं काढून म्हटलं बघाव्यात कशा आहेत त्या. बघा की मम्मा मम्माच्या आहे ना 62 नंबर आले होते एक्झाम मध्ये म्हणती आणि पप्पाचे आहे ना 3000 आले होते मध्ये 7000. मी रागवले. हा मी रागवले. का तुला माहित आहे ना. का सांग. तुझे पप्पा तुझे पैसे घेतले बरोबर. मग तू काय म्हणला. माझी कितनी बेर पैसे घेतले लागला कोकाला. तर रुद्राचं म्हणणं आहे की माझी किडनी बेच आणि पैसे घे पण रागवू नकोस. मी लागवले आवडत नाही. रागवलेला आवडत नाही. हाँ. देख तेरे दोस्त भी आ गए सुबह सुबह. सुबह सुबह अभी तक वो नहाया भी नहीं है. तुम लोग नहाए. हाँ तू नहाया. नहीं क्यों क्यों नहीं नहाया तू. ऋतिक तू नहाया. तू नया नहीं तुम दोनों नहीं नहाए हो. ये भी तो नहीं नहाया है अभी तक. ये देख फोटो बात है फोटो बात है चलना रुद्रा. ये देख मेरा लंबल ये देख रुद्रा का फोटो देखना है. देखो रुद्र ना फोटो ये देखो मेरा कहना छोटा नन्ना मुन्ना कहना. और ये भी खाना बना था मैं तुझे हाँ. दिखा. और ये देखो ये. बनाना आता था तुझे ये ले ये भी और ये है दांडिया वाला. ना दांडिया खेल का स्टिल कैसा देखो हैंडसम दिख रहा है ना रुद्र. मेरा दिख रहा है ना. कैसा दिख रहा है रुद्र बताओ. ये तो फोटो बना है. ये देखो ये तो पहले इतना ही गोरा था थोड़ा सा. अभी तो तुम्हारे साथ खेल खेल के काला हो गया है पूरा. धूप में खेलते रहते हो पूरा दिन. क्या फर्क पड़ता है दिन भर घर में पीछे बैठने का का. बैकग्राउंड तो अलग अलग है. हो तो बनवाया है ना कंप्यूटर पर. तरी तर सकाळ सकाळी मी ना माझं आवरत होते. म्हणजे माझे डॉक्युमेंट मला नीट ठेवायचे होते. तर मला ही एक सापडले माझ्या ह्याच्यामध्ये की कुठला दाखला काढण्यासाठी काय लागतं. जर तुम्हाला म्हणजे ह्याची गरज असेल ना तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. कारण आधी आम्ही हा पेपर मिळवण्यासाठी ना लई प्रयत्न करायचो की नाही माझ्याकडे हा पाहिजे. कारण की एक आम्ही तरी म्हणजे आमच्या घरातली तर मी तरी एक अशी मुलगी आहे ना की माझे सगळे डॉक्युमेंट काढण्यासाठी मी अक्षरशः सातारपर्यंत जायचे डॉक्युमेंट काढायचे. आणि ते त्या वयामध्ये ज्यावेळेस मी एवढी होती या फोटोत आहे ना तेवढी. बघा हे असलं लागतं स्टाम्प पेपर. हे असलं हे 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 जे की नाही ह्याच्यासाठी जर मला एवढे कष्ट करावं लागायचे की तुम्ही विचारच नाही करू शकत. की म्हणजे हे लयच माझ्याकडे आत्ता सध्या माझ्या चुलत्यांचे दाखले वगैरे असे बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि ही माझी एक्झामिनेशन फी आहे. ठीक आहे. एक्झामची किती फी असायची मला 370 रुपये एका एक्झामची. ठीक आहे. आणि हे आमच्या रुद्राची मंथली फी आहे. मंथली रिसिप्ट ही मंथली आहे. ती माझी पूर्ण 1 इयरची आहे. हे मंथली आहे. नाही 1 इयरची नाही. ती एक एक्झाम असायची एक सेमिस्टरचे असं आहे. आणि ही मंथली रुद्राची फी आहे आमच्या. आधी नर्सरीची आहे. ही नर्सरीची आत्ताची नाही. हे बघा हे ॲडमिशन फी आहे. ॲडमिशन रिसिप्ट आहे. नुसतं ॲडमिशन घ्यायला गेलो ना तेव्हा इतके पैसे भरले होते. तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट नक्की काढून घ्या. खूप कामाची गोष्ट आहे. म्हणजे बघा आता जातीचा दाखला काढण्यासाठी काय काय लागतं. शाळेच्या दाखल्याचे झेरॉक्स, वडिलांचा शाळेचा दाखला त्याची झेरॉक्स, मुलांच्या नावाचा जात नमूद तलाठी चौकशी अहवाल, रेशन कार्ड झेरॉक्स, फोटो, NT साठी हे वगैरे वगैरे असं काय आहे बघा. OBC साठी रेशन कार्ड झेरॉक्स वगैरे असं सगळं. तर मला जरा सर्दी झाली तेवढं समजून घ्या. कारण मला कंटिन्यू सर्दी होत आहे. आणि हे माझे रिझल्ट आहेत. हे माझा फर्स्ट ह्याचा आहे सेमिस्टरचा. BSc सिम 4th आहे वाटतं. 4th आहे. सेम 4th आहे माझा रिझल्ट. माझी मार्क्स बघा. हा पार्ट फर्स्टचा सेमिस्टर सेकंडचा आहे.
गेल्या गेल्याच कॉलेजमध्ये म्हणजे ठीक होतं हितपर्यंत. याच्यानंतर मग माझं लग्न जमलं नाही, याच्या आधीच माझं लग्न जमलं होतं. हे बघा, ही सेम 4th आहे. ही मगाचं होतं ना सेम हे होतं. आणि त्याच्यानंतरचं हे पार्ट 2 आहे. आमचं उत्पन्न बघायचं आहे. आणि आमचं रिअल माझ्या वडिलांचं उत्पन्न होतं. तर तुम्ही सांगा एवढ्यामध्ये कसं वर्ष काढत असतील. आणि ये माझे डॉक्युमेंट बघ. आणि ते माझं मेन डॉक्युमेंट नाही, मी बोलतच नाही तर काय संबंध. नाही सकाळपासून आल्यापासून माहित आहे ना बोलत नाही ते. का म्हण बोलते का मी? कधी बोलली या? मी बोलतच नाहीये. लाईट गेली काय रे? चार्जिंग कर. नाही माहित, मी बोलत नाही ह्यांच्यावर. ही होय, माझी रिझल्ट बघायचा नाही बघायचा त्याचा. इतके सारे रिझल्ट. माझा लसूण आहे आणि काय केलं हा सोलतच नाहीये. तर आता मी न्यायला उन्हात ठेवते थोडा वेळ. बापरे, पाय इतके भाजतायत ना. आणि फायनली माझं हे गोकर्णाचं झाड फायनली माझ्याकडे आलं. म्हणजे आतापर्यंत मी इतक्या बिया इथं सगळ्यांच्या आहे, सगळ्यांच्या म्हणजे सोसायटी त्या पूर्ण गार्डनला आहे, सगळीकडे वेलच वेल आहेत. पण मला माझ्या घरात पाहिजे होतं, कारण आपण इथे काही कंटिन्यू थोडी राहणार आहे. मग आपण गेलो तेव्हा आपल्यासोबत असायला पाहिजे म्हणून. आणि माहीत आहे येतच नव्हतं, कितीही करा येतच नव्हतं. पण आता फायनली त्या दिवशी मी असंच गेली ती खाली कचरा टाकायला. येताना तिथं त्यांनी काढून टाकलेला. ह्यांनी हे ज्या बाजूला आहेत ना त्यांचं जास्त उगवतात, जास्तच रोपटे येतात. मग त्यांनी उपटून सगळं कचरा टाकायला खाली ठेवलं होतं. आणि त्यांनी मला सांगितलं की हा कचरा टाकून दे. मग मी म्हटलं एवढी सुंदर सुंदर झाडं ते टाकून का देतात. मग मी त्यातनं एक आणलं होतं आणि जस्ट ह्याच्यामध्ये टाकलं. आणि तुळशीला पाणी घालताना मग ह्याला पण सकाळचं रोज पाणी घालते. तर उगवलं फायनली. लय भारी वाटतंय, कारण खूप दिवसांपासूनची मला असं वाटत होतं की माझ्या घरात असावं म्हणूनसाठी. आणि फायनली उगवलंय. एक पडदा मी कालच काढला होता आणि एक माझा राहिला होता काढायचा. म्हणजे कालपासून मी आता काढू, थोड्या वेळानं काढू, मग काढू, असं करत करत अगदी अख्खा दिवसही गेला तरी माझ्याच्याने तो काढणं झालेलं नाही आहे. म्हटलं काढून टाकते. धुवायचे नव्हते, धुतले आताच होते, पण म्हटलं काढूनच ठेवावेत, कारण आपटते, वारं सुटतंय ना त्याच्यामुळे ना नुसतं धड आपटते सगळं. त्यामुळं मग मला पण सुचत नाही. पण मला असं मोकळं पण आवडत नाही, कारण सवय आहे पहिल्यापासूनच तशी. तर आज सकाळचंच म्हटलं आता काय करायचं. आणि तसंच ना आज सुट्टी होती ना, रुद्रेश पप्पाला चांगलं माहिती आहे सुट्टी असेल तर मला नॉनव्हेजशिवाय जेवण जात नाही. पण तरीसुद्धा आज माझा बेत इतका साधा सिंपल आहे. शेवग्याच्या शेंगेची भाजी आणि सोबत आता मी भाकरी करते, कारण गावाकडून पीठ आणलेलं होतं. आता मला माहीत होतं हा माणूस तर काही माझ्यासाठी काय आणायला जाणार आहे, ह्यांच्या लक्षातही नसणार. कारण गावाकडे आमच्या घरी ना सारखं 1 दिवसाआड 2 दिवसाआड असतंच कंपल्सरी. म्हणजे चिकन मटण म्हणा किंवा फिश तरी कंटिन्यूच असतात. 2 दिवसाला 3 दिवसाला आमच्या घरी फिश असतात. त्यामुळं यांनी पण इतके खाऊन आलेत ना की आता यांना आठवडाभर तरी इच्छा होणार नाही नॉनव्हेज खायची. पण त्यांना एकदा असं नाही वाटलं की आपल्या बायकोनी खाल्लं असेल की नाही, तिला विचारावं तरी कमीत कमी आणलंय की आणूया की नाही. आधीच मी त्यांच्यासोबत बोलत नाही, रागवली त्यांच्यावर, पण तरी त्यांना एवढं पण नाही सुचत. आणि तसं त्यांना म्हणजे जाऊ द्या, सगळ्या घरोघरी मातीच्या चुलीच आहेत, त्याच्यामुळे काय किती बोलणार आणि काय बोलणार. तर इथं मस्तपैकी भाकरी करून घेते. इकडच्या पिठाची भाकरी करताना मला असं वाटत होते की मला भाकरी यायचं बंद झालं आहे की काय. कारण तुम्ही ब्लिंकिटवरून वगैरे कुठून पण पीठ घ्या. मी बाजरी आणली ना तर ती बाजरीसुद्धा मी अजून दळून नाही घेतली, कारण ते पीठच मला चांगले नाही. असे चिरण्या पडतात. थापायच्या आधीच ती भाकरी अर्धी तुकडं होतं त्याचं. म्हणजे त्याच्यात पिठामध्ये दुसरं काय तर मिक्स असणार हे स्पष्टच दिसते. मग मी म्हटलं थोडंसं पीठ आणा, मला 20-25 दिवस पुरेल इतकं, कारण मी एकटी भाकरी खाते, हे दोघंजण बिलकुल खात नाही आणि मला आवडती भाकरी. मग मी एकच भाकरी केली इथं माझ्यापुरती. हे बघा मस्तपैकी खरबूस भाजली. म्हणजे त्यांना पण आज भाकरीच मिळणार होती, कारण आज मी चपाती करणार नव्हते. आज म्हणलं मी करणारच नाही चपाती, कारण मला आज काम पण इतकं होतं, तुम्हाला तर माहीत आहे. कामवाली नसल्यामुळं आता परत ते झाडू मारा, हे करा ते करा.
पहिल्यांदा मी सगळं आवरून घेतलं, स्वयंपाक केला, कारण ते म्हटले होते की मी आलो आहे, मी काही खाल्लं नाही, मला जेवण द्या आधी, नाश्ता नको देऊ. मग मी आधी स्वयंपाक करून घेतला आणि रुद्राला काम लावलं होतं की सगळे बाहेरचे शूज चपला आहेत ना, तर ते कपाटात नेऊन ठेवू म्हणून, कारण बाहेर धुळीमुळं नीट नाही राहत आणि आपण कुठे जातही नाही, कुठेतरी 20-25 दिवसातून महिन्यातून जाणार, मग ते खराब होऊन जातो. आणि रुद्राला मी अशी छोटी छोटी कामं लावत असते, कारण त्याचं हे बघा नवीनच सुरू झालं आहे टेंट हाऊसचं, आणि ते इथं माझी चादरी घेतो, टॉवेल घेतो आणि टेंट हाऊस बनवायचं आहे. आता मी त्याच्यासाठी टेंट हाऊस घेऊ शकत नाही असं नाही, मी तो लहान असल्यापासून 2-3 माझेच टेंट हाऊस घेऊन झालेत, पण प्रॉब्लेम असा आहे की मग ते जागा पण व्यापते जास्त आणि काय एवढा बसत पण नाही. मागच्या आधीचे पण तसंच करायचं, म्हणजे बसायचं आणि इकडनं फाडायचं तिकडनं फाडायचं, सगळं डॅमेज करून ठेवलं. मी टाकून दिलं तो टेंट हाऊस. मग आता म्हटलं मी नाही घेणार तुला, कारण आधी घेऊन फसले मी, त्यामुळं आता नाही घेणार म्हटलं. मग आता तुला जसं करायचं तसा कर म्हणून त्याने तर चादरचा करतोय, कधी बेडशीटचाच करतोय आणि ते माझ्या व्हिडिओमध्ये दिसतंय. आता मला शॉर्ट व्हिडिओमध्ये साड्यांच्या वगैरे एखादी कमेंट यायची आधी, नाही तर आधी मागचा पसारा आवर वगैरे, पण मी आवरणारच नाही, कारण हेच दिवस आहेत. अजून 1-2 वर्षानंतर ना ते हे जे काही खेळतो ना, तर ते खेळायचं पूर्ण बंद होणार आणि तो आपल्यामध्ये येणार, म्हणजे नॉर्मल मॅच्युरिटी वाढती त्याची नंतर. तर आज ना फादर्स डे आहे आणि हे आम्हाला या फादरने सांगितले. माझ्या पोराला तर अजून माहीत पण नाही, है ना? नाही माहीत ना? नहीं यार, मेरे लिए कार्ड भी नहीं बनाया, अभी पता चलेगा तो कार्ड बनाएगा. पण मलाच माहीत नव्हतं, तर मी त्याला काय सांगू. आणि पोराचं काय चाललंय बघायचं आहे. ए रुद्दो, पण आज तर फादर्स डे है ना, तुम लोगों ने कार्ड बना दिया क्या अपने अपने पापा के लिए? हाँ, तुम कब बनाने वाले हो? हाँ तो आ जाओ जल्दी से, कब रेडी करोगे? हाँ, इधर ही खेलना है, किधर जा रहे हो बताओ? हाँ, अगर गार्डन के उधर चले गए ना, फिर से बाहर नहीं भेजूंगी. तर आता माझं घरातलं काम आवरलंय आणि हा आमचा बघा टेंट हाऊस. मी पडदे काढून टाकलेत, कारण आज वारं नाही आहे, पण एवढे वारं सुटतं आहे त्याच्यामुळे माझे कप फुटले 2-3, त्यामुळे मी पडदे काढलेत. तर आता म्हटलं असंच बघा 2-3 दिवस, कसं मला आवडत नाही असं, कारण समोर घर आहेत बघा डायरेक्ट, आणि त्यांना सरळ आमच्या घरातलं सगळं हॉलच दिसतं, त्याच्यामुळे मी पडदे लावले होते. पण बघू, लावेन पण शक्यतो. तर मी इथलं हे जे कपाट होतं ना, तर ते काढले इथलं बघा हे. तर आता इथे ही जागा मोकळी झाली, तर मी असा विचार करते की असंच अजून एखादं बनवून घ्यावं की पत्र्याचं घ्यावं, कारण हे वालं ना महाग आहे. साड्या ठेवण्यासाठी असं कपाट आता हे 2000च्या आसपास आहे, तर 2000चं आपल्याला परवडणार नाही आणि जागा रिकामी आहे, तर तेही मला छान वाटत नाही आहे. ते प्लॅस्टिकचं आहे ते जोडून घ्यावं, तर ते काय होतं त्याच्या दांड्या निकळत राहत आहेत, सारख्या जुनं पण झालं आहे, आता बरेच वर्ष वापरलं. तर आता विचार करते. चला मग काय आता घासूया भांडे म्हणलं आणि घेतली भांडी. जास्त नव्हती, थोडीशीच होती, पण म्हटलं तेवढी तर आपण आपलं घेऊया आपली घासून. मग काय पटकन गेली आणि काय केलं चालू भांडी घासायला. मला भांडी घासायचा कंटाळा येत नाही बरं का, म्हणजे आवडतात भांडी घासायला, असं नाही, झाडू पोचा भांडी सगळं करायला आवडतं मला आणि मी चांगलं पण करते. आधी मला अशा एखाद्या व्हिडिओमध्ये कमेंट पण यायच्या की किती हातच वरच्यावरही करते वगैरे, तर मी इतकी थकून गेल्यानंतर माझ्या अंगात ताकदच नाही राहत इतकी की त्याला मी दाबून घासते. मग मी कधी कधी काय करते, अशीच नॉर्मली घासते, कधी कधी एकदम नुसतं चकाचक घासते असं करते. आणि आता तर शक्यतो कामवाली होती, तिने माझी भांडी सगळी वाट लावली, त्यामुळे मला ते घासणं गरजेचंच आहे. आणि कधी एखाद दिवस असं मी लिक्विडसुद्धा स्प्रे करून ठेवते भांड्यांवरनी, जेणेकरून ना ते मग थोडी चकाकी येते, कारण कामवाले लावून ना काहीच फायदा नाही तुम्हाला सांगते. आता मी माझं थोड्या दिवसात म्हणजे घर वगैरे झालं ना, मी डिशवॉशर घेऊन घेणार आणि एकदा का डिशवॉशर घेतला की मग काही टेन्शन नाही, कारण इकडे काय पाण्याचा वगैरे प्रॉब्लेम येत नाही काय नाही, त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी असायलाच पाहिजे आपल्याकडे. आणि कामवालीपेक्षा तर डिशवॉशर कधीही परवडला असं मला तर वाटतं, कारण बऱ्याच मैत्रिणींचं म्हणणं आहे चांगलं आहे, मग आपण बघू, घ्यायला काय हरकत आहे. तर आता मी इथं फ्रीज पण साफ करायला काढला होता, आज एवढं काही कामाचं नव्हतं मला, मग म्हटलं फ्रीज पण साफ करून घेऊया. फक्त स्प्रे केलंय, एकदम चुटकीसरशी होतं ते, घासतन पुसतन बसायची गरजच नाही, फक्त लिक्विड स्प्रे केलंय. आणि माझ्याकडे हा बिकोचा टॉवेल आहे, तुम्ही बऱ्याच ॲडमध्ये बघितलं असेल, मलाही कोलॅबरेशनलाच आलेला होता म्हणा, पण या टॉवेलनी इतकं छान चकाचक होतं ना सगळं. हा बिकोचा आहे माझ्याकडे, मस्त, म्हणजे काही करावं लागत नाही, कपडा लागत नाही, काही नाही, नॉर्मली किचन वगैरे पण मी यानेच पुसून घेते आणि पटकन होतं.
तुम्ही पण असल्या ना गोष्टी घेत जावा, कारण हे किती 400-500ला आहे बहुतेक टॉवेल. याच्यामध्ये भरपूर येतात टॉवेल. एक आपण 2-3 महिने वापरू शकतो. आणि धुवायचं असेल ना तेव्हा आपण वॉशिंग मशीनला पण हा लावू शकतो. छोटासा आहे, पेपरचा, बांबूपासून बनवलेला असतो बहुतेक हा. पण मस्त आहे, क्वालिटी छान आहे. आता मी खूप दिवस झाले यूज करते, मस्त वाटतात मला. मेन गोष्ट म्हणजे हे धुतलं ना परत नव्यासारखं पांढरं चकाचक होऊन जातं. चला, माझा मस्तपैकी फ्रीज साफ झाला आहे. माझ्या फ्रीजमध्ये एकही भाजी नव्हती, एकही पाला नव्हता. म्हणजे मी गेली, मला वाटतं 3 आठवडे झाले भाजीलाच गेली नाही आहे. म्हणजे मी घेते मग वरून कुठं शेवग्याची शेंग मागव, कुठं कोथिंबीर मागव, हे असं चालू आहे माझं. कारण मला जाणंच होत नाही आहे आणि मला म्हणजे जायचं आहे. कारण एकदा बाजारला गेलं ना की पूर्ण फ्रीज असा फुल्ल होतो आणि मग आपल्याला कशाची कमी नाही लागत. म्हणजे आता ते नव्हते तोपर्यंत मी रुद्र काय पण खात होतो, चालत होतं. पण आता साहेब आल्यानंतर भाजीला काय करू हा एकच प्रश्न असतो माझ्यासमोर. तर कारण आमच्या साहेबाचं असं असतं की मला नुसतं डाळीची आमटी घालू नको, हे नको ते नको. त्याच्यामुळे बाकी तुम्ही हा ना विकोचा टॉवेल नक्की घ्या. मी लिंक माझ्याकडे असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल बाकीच्या वस्तूंची. चला, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. बाय बाय.